पण यष्टिरक्षकानं उर्वरित काम पूर्ण करताना निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. सुरुवात चांगली केली आहे ती गोलंदाज रवींद्रनं. ओमकार ऍक्शन वरती रिएक्शन करणारा फटका देईल का? नाची डाऊन क्रिकेट फटका फसला. ओमकारला देखील शांत केले रवींद्रनं. आणखीन एक बॅटर जाईल डगआउट मध्ये. 18 या आकड्यावरती दुसरा आदरा टीम अंजरून संघाला. ठोक डीजे. निश्चितच डीजे आयोजकांनी मिळून आयोजन सुंदर केलेलं आहे, पण खेळाडू मित्रांनी देखील आयोजकांना साथ देणं गरजेचं आहे. छोटा छोटा चुका या खेळामध्ये जर घडल्यात तर मात्र तुम्हाला बॅकफूट वरती यावं लागतं. आणि आयोजकांनी केलेलं हे सुंदर आयोजन, जर इथे ट्रॉफी जिंकायची आहे तर मात्र खेळ ताकदीनं होणं गरजेचं आहे. पण अंजरून संघाचे 2 शिलेदार आता मैदानाच्या बाहेर आले आहेत. नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये गेलाय या संघाचा हुकमी एक्का संतोष जोरकर, जर्सी क्रमांक 7. आता त्याला निखिलची साथ द्यावी लागेल. निखिलजी देशमुख यांचं जबरदस्त आयोजन. निर्धार चषक 2026. अरे चंदने लावायचं तर एका षटकाराला लावा, द्यायचं तर दोन्ही हातांनी द्यायचं असतं. चेंडू हवेमध्ये. संतोष जोरकरचा फटका फसलाय. तुमचा षटकार इथे थांबलाय. संतोष जोरकर तू चल मैं आया अशा परिस्थितीमध्ये मैदानाच्या बाहेर येतोय. तिसरी विकेट डाऊन टीम अंजरून संघाची. डीजे धन्यवाद. डीजे अनिलजी रुठे यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटला आता इथून 200 रुपयाचा पारितोषिक जाहीर झालंय. पण संतोष जोरकरचा जोर कमी पडला मी तर म्हणेल या फटक्यावरती. गेल्या मोठा फटका खेळण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि तो फटका फसला. गोलंदाज रवींद्र जबरदस्त गोलंदाजी करतोय. 18 या आकड्यावरती स्कोर कार्ड आता स्थिर आहे. नेक्स्ट बॅटर 5व्या क्रमांकावरती अमोल मैदानामध्ये दाखल झालाय. जबरदस्त हा चेंडू. इथे मात्र पंचांचा OUT आउट. फलंदाज बाद होण्याचा इशारा. अनिल रुटे साहेबांचं 200 पारितोषिक जाईल या गोलंदाजाला आणि फुलनबाई रुटे साहेबांचे 500 जातील गोलंदाजाच्या अकाउंट मध्ये.